पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये सकाळ माध्यम समूहाकडून यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं। काँग्रेसचे नेते सतेज पाटील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। पुण्यामधील गणेश कला क्रीडा रंगमंच इथं 2 दिवस असणाऱ्या या शिबिरामध्ये आर्थिक साक्षरता, उद्योजकता, विकास, सकारात्मक विचार अशा अनेक विषयांवर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत। दरवर्षी काही ना काही वेगळं मला नेहमी बघायला मिळतं। वेळ कमी असल्यामुळे आणि माझा आज संध्याकाळी सेशन आहे। मागचं सेशन मी अध्यात्मावर घेतलं होतं, स्पिरिच्युअलिटीवर घेतलं होतं। यावेळी माझं सेवेवर सेशन आहे। पण अभिजितजी यांच्यामुळं मी आज महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर जाऊ शकलो। त्याचं कारण सांगतो। 3-3.5 वर्षापूर्वी त्यांनी देशी गाईचं एक खूप मोठं सेशन परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी यांच्याबरोबर घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतः इंटरॅक्टिव्ह सेशन 1 तासाचा ठेवला। तेव्हा खरंच मला काही आयडिया नव्हती की देशी गोवंश काय असतो, किती प्रकार असतात, जर्सी गाय काय महत्व आहे, आणि त्याच्यापासून माझी रुची सुरू झाली। आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी मुंबईत मी याच्यावर बोललो की आयोग स्थापन होणार आहे आणि 2च महिन्यात आयोग स्थापन झाला। पण मला माहित नव्हतं की त्याची जबाबदारी देवेंद्रजी मला देतील। आणि माझं 2,500 एनजीओचं नेटवर्क आहे। मी अपील करेल सकाळला आणि इनला की जर कोणाला सेवेमध्ये काम करायचं असेल कुठल्याही जिल्ह्यांमध्ये तर त्या एनजीओचं मी कनेक्ट करून देईल। तर तो पण अनुभव आपण सर्व युवा मित्रांनी निश्चित घ्यावा।